हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. बोटनेक ब्लाउज डिझाईन डे 4. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाउज डिझाईन, कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण व्हिडिओ. गला रुंदी आहे 2.5 इंच आणि खालून सुद्धा मी घेतलेला आहे 3.5 इंच. वरती घ्यायचं आहे मार्किंग करून रुंदीला पुन्हा 3.5 इंच घ्यायचं आहे आणि आखून घ्यायचं आहे. तर दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे. एक रेस मी 2.5 इंचावरती आणि एक रेस 3.5 इंचावरती अशा पद्धतीने आखून घेतलेला आहे. नंतर खालती 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तीन इंचावरती मार्किंग करून रेस आखून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे. नंतर एक उभी रेस आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि नंतर वरती गोल शेप द्यायचा आहे. कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग झाल्यानंतर सरळ बाजूने अस्तर ठेवून कमरेला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. नंतर गळ्याला शिलाई मारायची आहे. नंतर इथे मी पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने अटॅच करायच्या आहेत. एका साइडने 3 पट्ट्या अटॅच करते मी. नंतर खालती पुन्हा शिलाई मारून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साइडने पण पट्ट्या अटॅच करायच्या आहेत. जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करायचा आहे. कट मारून घ्यायचे आहेत आणि उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची. नंतर साइडला पण शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा अस्तरपेक्षा जास्त कपडा आहे तो कट करून घ्यायचा. टक्स मारताना शोल्डर मधून सरळ घ्यायचा आहे आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन 3.5 इंचावरती टक्स मारायचे आहेत. अशा पद्धतीने दोन्ही साइडचे टक्स मारून घ्यायचे. नंतर गळ्याला लेस अटॅच करायची आणि कमरेला सुद्धा. ब्लाउज तयार झाल्यानंतर रशी लावून घ्यायची. अशा पद्धतीने आपली बोटनेक डिझाईन कंप्लीट होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.